सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. ज्या स्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत तिथे स्थिरता, चेहऱ्यावर प्रसन्नता, खांदे कोपर शिथिल. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता. पुढील 1 तास स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे आणि जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या पोटाच्या हालचालीकडे आणि जोरात सोडणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेताना हात वरच्या दिशेने ताणले जातील आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती.
दोन्ही पाय समोर घ्यायचे, पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून द्यायची आहे, रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या, पाठकणा सरळ असेल. फक्त पावलांच्या बोटांमध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे आणि अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे आहेत. बरोबर. पुन्हा ओपन करायचे आहेत, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. प्रत्येक बोट सेपरेटली ताणून 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा ठेवायचा. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट ओपन करून ताण, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचं आहे आणि अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. थांबायचं आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3, विरुद्ध बाजूने 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय आणि आता उजव्या पायाची टाच आपल्याला डाव्या पावलाच्या वर ठेवायची. बघा अशा प्रकारे अंगठा आणि मधलं बोट आहे ना, हा त्याच्यामध्ये बरोबर उजव्या पायाची टाच. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा डावीकडे उजव्या पायाचा अंगठा खाली जमिनीला टेकवायचा. बरोबर. आणि उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. छान. थांबायचंय. आता उजवं पाऊल खाली घ्या. आता उजव्या पावलाच्या बोटांवरती, उजव्या पावलावर आता डाव्या पायाचं पाऊल ठेवायचंय. टाच बरोबर अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या मध्ये घेईल. आणि आता डावं पाऊल एकदा उजवीकडे, अंगठा जमिनीला लागू दे आणि डावीकडे 1, उजवीकडे, डावीकडे 2, उजवीकडे, डावीकडे 3, उजवीकडे, डावीकडे 4, उजवीकडे, डावीकडे 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. डावा पाय खाली घ्यायचाय. दोन्हीही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डावा हात वर न्या. जर पावलापर्यंत हात पोचत नसेल तर मग अँकल किंवा पोटरी जिथे कुठे पकडता येईल तो पकडायचा आहे. डावा हात वर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. आणि आता हळूहळू उजव्या बाजूने झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताचं कोपर सैल सोडा आणि वर असलेला डावा हात खाली उजव्या हाताजवळ येतोय का बघा. बरोबर. नजर समोर आणि इथे थांबा. डाव्या बाजूने आलेला ताण त्याकडे लक्ष. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू डावा हात वर, सावकाश. आता डावा हात डाव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर येईल. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. डावा हाताचं कोपर रिलॅक्स सोडा. वर असलेला उजवा हात डाव्या हाताजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा थांबा. नजर समोर, मान सरळ असेल. 5 4 3 2 1. आणि आता आपण ही कृती थोडीशी डायनामिक करूया, थोडीशी जलद. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7. स्ट्रेच द्यायचा आहे. डावीकडे 8. डावीकडे येताना उजव्या हाताला स्ट्रेच, उजवीकडे येताना डाव्या हाताला स्ट्रेच. बरोबर. आणि थांबूया. रिलॅक्स, रिलॅक्स. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. पाय तशीच ठेवायचे आपल्याला ताणलेले. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपण जातं कसं दळतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. ठीक आहे. आपले पाय आपण लांब केलेत आणि गुडघ्यातनं सरळ आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि आता सावकाश पुढे व्हायचंय
आणि आता सुरुवात करा. उजवीकडून डावीकडे एक, हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ दे. 2, 3, 4, 5. थांबायचंय. पुन्हा पुढे आणि आता डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पायामधलं अंतर जे आहे कमी करायचंय. बटरफ्लाय करून घ्यायचे. पावलं गुडघ्यात स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठकणा सरळ ठेवा, मान मध्यभागी. आणि आता गुडघे जास्तीत जास्त वर खाली करूया. जास्तीत जास्त आपले गुडघे आणि मांड्या वर खाली. सावकाश थांबायचंय आणि साधी मांडी घालायची. साधी बैठक. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळ्यांगत मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोट घेऊन या. प्रत्येक पेरातनं बोट फोल्ड करायचं. घट्ट मूठ वळून घ्यायचे आणि आता दोन्ही हात समोर आपल्या छातीपाशी असतील. हाताची मूठ वळवा आणि समोर. बरोबर. आता फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली. फक्त मनगटामधून वर खाली. बरोबर. कोपर नाही हलवायचं. कोपर सरळ ठेवा. कोपर सरळ. फक्त मूठ. बरोबर. आता बरोबर आहे. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. बरोबर. छान. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, हाताचे कोपर न हलवता. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. हाताची मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हात सरळ करायचे. दोन्ही हात फोल्ड करायचे. बोट खांद्यावर आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. हात वर आणि पुन्हा एकदा फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात समोर आणि पुन्हा बोट खांद्यावर आणि सरळ. खांद्यावर, सरळ, खांद्यावर, सरळ. पुन्हा दोन्ही हाताची बोटं खांद्यावर. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत हाताची कोपरं वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. लास्ट राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया आपण नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. फक्त आपली हनुवटी पुढे घेऊन जायची गळ्याकडे. जर तोल जात असेल तर डोळे मिटून घ्या आणि आता सावकाश आपली मान वर घ्या. आपली मान उजवीकडे न्यायची आहे. पुन्हा पुढे घ्यायची आहे. पुन्हा मान वर, उजवीकडे, मध्यभागी, मान वर, उजवीकडे, मध्यभागी. आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा मान वर, डावीकडे, मध्यभागी, मान वर, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान वर, डावीकडे, मध्यभागी. आणि आता फुल नेक रोटेशन करूया 2 वेळा. आपली हनुवटी गळ्याकडे आहे आणि आता सुरुवात. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, पाठीमागे,
डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश थांबून मान सरळ करूया. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. एकेका पायाने वज्रासन घालून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्या. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बरोबर. खाली मॅट वर बसून तुम्ही कृती करा. चटई किंवा चादर असेल ना तर पायाला दुखापत होऊ शकते. समोरून मांड्या आपल्या जोडलेल्या असतील. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. ठीक आहे. हा. बरं, आता मागची बघा पायाची स्थिती. तुमच्याकडे खाली करुणाताई खाली काही नाहीये का? फरशी आहे खाली, मॅट नाहीये. मॅट नसेल ना तर मग खाली एखादी चादर किंवा टॉवेल घालणार, म्हणजे तुमच्या पायाला दुखापत होणार नाही. चादर किंवा टॉवेल टाका, नाहीतर पायाला दुखापत होऊ शकते. हा ठीक आहे, चालेल. कारण की आपल्या इकडे गुडघ्याच्या इथे खाली गोट्याच्या इथे ना टोचू शकतं म्हणून. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ ठेवा. हा. डोळ्यांगत मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपली वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. बंद डोळ्यांनी निरीक्षण करतोय आपण. आपले गुडघे, मांड्या समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग मागून बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ आहे. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य आणि जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. आज आपण याच्यातूनच पुढे जाणार आहोत. उष्ट्रासन बघणार आहोत. सुलभ उष्ट्रासन. ज्यांना प्रचंड गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर मात्र उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर उष्ट्रासन थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक मानलं जातं. त्याचबरोबर पोटाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे आपलं पचन अधिक प्रमाणात चांगलं होतं आणि पाठीचा मणका फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. तर कसं करायचं बघूया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहा. दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहायचंय. हा. आणि आता बघा, आपली पावलं जी जमिनीकडे फ्लॅट आहेत, बरोबर. आता दोन्हीही पावलांचं माउंटन करायचं. म्हणजे काय, पायाची बोटं जमिनीवर टेकवा आणि आपल्या टाचा सिलिंगकडे असतील. ठीक आहे, बरोबर. हा, बरोबर. आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवा. हाताची पाचही बोटं जुळली. जर तुमचं तोल जात असेल तर गुडघ्यामध्ये बघा थोडंसं अंतर, एवढंसं अंतर घ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये. आणि आपले हात जे आहेत ते कमरेवर आहेत. हाताची बोटं खाली जमिनीला पॉइंटेड असू दे. नजर समोर. ठीक आहे. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट आपोआप पुढे येईल. हा. ज्यांना पाठीचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे. डावा हात तसाच ठेवा कमरेवर. हा, फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा. हा, सावकाश. बरोबर, बरोबर. आणि आता मान मागे सैल सोडा. चेहरा सिलिंगकडे, मान मागे सैल. आणि आपला डावा जो खांदा आहे तो अजून ताणण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर, छान. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करा. हळूहळू आपली मान सरळ करा आणि उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवर घ्या. ठीक आहे.
आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येत आहे आणि आता उजवा हात तसाच कमरेवर ठेवायचा आहे. डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मान मागे सैल सोडा. उजवा खांदा मागे थोडासा ताणण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करा. हळूहळू मान सरळ करा आणि डावा हात पुन्हा कमरेवर येऊ दे. थोडा वेळ हात खाली. तसंच उभं राहायचंय गुडघ्यांवरती. फक्त थोडा वेळ हात खाली, विश्रांती. आणि आता पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. पुन्हा दोन्ही हात आपल्या कमरेवर येतील, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. आणि आता पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलूया, पोट पुढे येत आहे. आणि आता आपल्याला दोन्हीही हातांनी एकत्रित टाचा पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच. सावकाश, थोडस मागे झुका. हा, सावकाश. बरं थांबा, सांगते. थांबा थांबा थांबा, करुणाताई थांबा, सांगते. आधी हात ठेवा कमरेवरती. हात कमरेवर ठेवा असे. हा, आणि समोर बघा, मी सांगते त्याप्रमाणे करा. समोर बघा. हा, आता थोडीशी कंबर मागे म्हणजे पुढे ढकलायला सुरुवात करा, पोट पुढे येईल. बरोबर. हा, जा अजून अजून अजून. ठीक आहे. आता उजव्या हाताने आधी उजवी टाच पकडा, सावकाश. डावा हात कमरेवर ठेवा. हा, बरोबर. आता डाव्या हाताचा सोपट काढून घ्या आणि मागून बघा, डावी टाच पकडता येते का? सावकाश. हा, सावकाश सावकाश. ठीक आहे, ठीक आहे. आता मान मागे सैल सैल सोडा. मान मागे सैल सोडा. हा, बरोबर. ठीक आहे. सावकाश वर या. वर या, सावकाश सावकाश सावकाश. कमरेवर हात ठेवून वर यायचं. ठीक आहे. हा, दोन्ही हात खाली घ्या. पावली जे आपण माउंटन केले, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही गुडघे जुळवून घ्या आणि सीटचा भाग पुन्हा पायावर येऊ दे. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटून आपल्या संपूर्ण पाठीच्या मणक्यावर आलेला प्रेशर, छातीचे स्नायू, पोटाचे स्नायू आणि गळ्याचे स्नायू, इथे आलेला ताण, या सगळ्याकडे आपलं लक्ष आहे. इथला बदल आपण अनुभवत आहोत. आणि आता याला कॉम्प्लिमेंट करणारी आपण करणार आहोत योग मुद्रा. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपल्या कमरेच्या इथे मागे घ्या. बरोबर. डाव्या हाताची मूठ वळवून घ्या अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. नजर समोर ठेवा, एका बिंदूकडे स्थिर करा. ज्यांना वर्टिगो, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहेत, त्यांनी ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? ही योग मुद्रा डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आहे. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचा एक तजेलदारपणा सुद्धा इथे खूप चांगला होतो. रक्ताचा प्रवाह हा चेहऱ्याच्या दिशेने होतो म्हणून. तर आता सुरुवात करूया. आपण स्थिती घेतलेलीच आहे. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडलाय. नजर समोर आहे. हाताची जी कोपरं आहेत ती मागे थोडीशी खेचायची आहेत, म्हणजे छातीचं प्रसारण होत आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि हळूहळू श्वास सोडत सोडत पुढे झुकायला सुरुवात करा. आपल्याला आपल्या सीटचा भाग उचलून द्यायचा नाहीये. सीटचा भाग न उचलता, हा बरोबर, व्हा पुढे व्हा पुढे. ठीक आहे. आणि आता तिथे बरोबर, छान. आता आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आता हाताची जी पकड आहे ती थोडीशी ढिली सोडा आणि हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हा, सोडा जमिनीकडे सैल. हा, बरोबर, छान. आणि इथे थांबा. बघा, आपल्या गुडघ्यांवरती पण ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावर ताण आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे आपण श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना हाताची पकड थोडीशी घट्ट करा.
खांदे थोडेसे मागच्या बाजूने असे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ देत आणि तिथल्या तिथे विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो हळूहळू रिलीज होतोय. रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. एक एका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया उजवा आणि त्यानंतर डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सही सोडून द्यायची. रिलॅक्स. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचंय. उठून उभं राहायचंय आणि दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपण स्क्वॉट जॉगिंग करणार आहोत तिथल्या तिथे. हाताची मुठी वळून घ्यायच्या आणि तिथल्या तिथेच चालायचंय आपल्याला. तिथल्या तिथेच चालायचंय. हा, बरोबर बरोबर. आणि आता थोडीशी हाताची मुवमेंट करूया. थोडेसे हात असे पुढे मागे घेऊया. बरोबर. हा, छान. पुढे मागे घ्या. एखाद्याला आपण पंच कसं मारतो तसे हात आपल्याला पुढे पंच मारायचे. बरोबर, छान. आता आपल्या टाचा ज्या आहेत ना त्या मागे सीटला लावण्याचा प्रयत्न करा आणि हात असे पुढे मागे करा. समोरून पुढे मागे करा. बरोबर, छान. आपण परेड कशी करतो त्याप्रमाणे. सावकाश थांबायचंय. सावकाश थांबा. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. सावकाश वर यायचंय. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हा, आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात उजव्या खांद्यावर. बरोबर, क्रॉस करून. ठीक आहे. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. पुन्हा एकदा उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. आता उजवा हात जो खाली आहे तो वर घ्या. डाव्या हाताच्या वर घ्या. उजवा हात जो खाली आहे तो डाव्या हाताच्या वर घ्या. आणि आता पुन्हा तीच कृती. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. थांबायचंय. हा, आणि आता आपल्याला हीच हाताची पकड अशी गोलाकार फिरवायची बघा. अशी 1 2 तिथल्या तिथेच गोलाकार फिरवा. 3 4 5. आता जो हात खाली आहे तो वर घ्या. जो हात खाली आहे तो वर घ्या. हा, आणि आता पुन्हा विरुद्ध बाजूने करा. 1 2 3 4 5. थांबा. दोन्ही हात खाली घ्या. आता दोन्ही हात दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर. हाताची पाचही बोट जुळले. ठीक आहे. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायचे. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. संपूर्ण शरीराला खेच. उभ्या कक्षेत खेच द्यायचा आहे. ताण 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 ताण. टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात वर. हा,
आणि आता फक्त आपले हात असे पुढे मागे करायचे, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे, फक्त हात. हा बरोबर, आपल्याला मान नाही हलवायची, हातच, फक्त हात. हा बरोबर, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. आणि आता कंबर, आता आपल्याला कंबर हलवायची. हात तसेच ठेवायचे, एकदा उजवी कंबर पुढे, मग डावी, उजवी डावी, उजवी, बरोबर, डावी, हात तसेच सरळ, उजवी डावी, उजवी डावी, पुन्हा हात तसेच आहेत. आणि आता आपल्याला हात आणि कंबर दोन्ही करायचे. उजवीकडे जाताना डावी कंबर वर येईल, डावीकडे जाताना उजवी कंबर वर येईल. बरोबर, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती, रिलॅक्स, पूर्णपणे रिलॅक्स. आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. बरोबर. आता थोडीशी ती ओढणी आहे ना, तुम्हाला पुढे थोडासा त्रास होऊ शकतो, जरा ती बाजूला ठेवा करुणात, कारण की पुढे झोपताना ना ती तुमच्या मध्ये येईल आणि मग पडू शकता तुम्ही. हा, आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे, थोडस पुढे झुका. आणि आता आपला उजव्या हाताचा तळवा दोन्हीही पायांच्या मध्ये टेकवा खाली, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हा, आणि आता डावा हात सरळ, नजर डाव्या हाताच्या पंजाकडे, आणि तिथे थांबा. 5 4 3 2 1. आता डावा हात खाली टेकवा आणि उजवा हात वर न्या, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे, उजवा खांदा रिलॅक्स ठेवा आणि थांबा. 5 4 3 2 1. आता आपण हीच कृती थोडीशी जलद करूया, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. थांबायचंय, पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करा. छान, दोन्ही हात खाली घ्या, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती, रिलॅक्स. सावकाश आपण बैठक स्थितीमध्ये येऊया आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या, एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. पुन्हा थोडस खाली ना चादर काहीतरी घ्या, किंवा मग पायाला, पाठीच्या मणक्याला काहीतरी लागू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती, डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलेला आहे, रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. काल जे आपण सायकलिंग केलं तेच आपण पुन्हा करणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 45 अंशापर्यंत वर आणायचे आणि एकेका पायाने सायकलिंग सुरुवात करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा. सावकाश खाली घेऊन या, सावकाश खाली या, विश्रांती थोडा वेळ, रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, आपले हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ घेऊन यायचंय. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे जमिनीवर टेकवा.
आणि फक्त उजवा पाय 90 डिग्री वर घेऊया. 90 अंशापर्यंत उजवा पाय वर येईल आणि उजव्या पायाची अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करा. आपले अँकल जॉईंट्स फक्त वर खाली करा उजव्या पावलाचे आणि मग गोलाकार फिरवा विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय आपल्याला पुन्हा एकदा हळूहळू खाली न्यायचा आहे, जमिनीवर टेकवायचा आहे आणि श्वास घेत घेत वर घ्यायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे आणि डावा पाय जो आपला जमिनीवर आहे तो वर उचलायचा आहे आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पाठकणा आपला पूर्णपणे जमिनीवर आहे, डोकं जमिनीवर आहे, ते कुठेही वर उचलायचं नाहीये. आणि आता सावकाश पुढची कृती. पाठीचा त्रास, मणक्याचा त्रास असेल तर डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आणि थांबा. 5 4 3 2 1. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय आधी हवेमध्ये सरळ करा आणि तो नियंत्रित जमिनीवर. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातून सरळ आडवे असतील आणि आता श्वास घेत घेत आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे. 90 डिग्री आहे तो श्वास सोडा आणि आता अँकल जॉईंट्स मधून डावं पाऊल वर खाली करूया. बरोबर. जर पाय फोल्ड होत असेल ना तर आपल्या हाताचा विळखा द्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्यांच्या मागे. हा, ठीक आहे. आणि मग अँकल जॉईंट्स मधून आपलं पाऊल वर खाली करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर रोटेशन करा क्लॉकवाईज आणि विरुद्ध बाजूने. ठीक. पुन्हा हात खांद्यातून सरळ खाली घ्या आडवे आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा पाय हळूहळू जमिनीवर जाऊ दे. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता आपला उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तो वर उचलायचा आहे आणि उजव्या पायाला आपल्या हातांचा वळीखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स असतील. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. डोळे अलगद मिटून इथे थोडा वेळ थांबायचंय आणि मग सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचं. सावकाश उलटचाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या आणि आपला उजवा पाय आधी हवेत सरळ करा आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगकडे, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे.
आता दोन्ही पाय जोडून घ्या मागच्या मागे, कपाळ जमिनीवर. आणि आता फक्त आपण आपले हात वर नेणार आहोत आणि खाली करणार आहोत. सुरू करा. आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि खाली आणायचे. एक हात वर, खाली. दोन हात वर, खाली. तीन हात वर, खाली. चार हात वर आणि खाली. पाच. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही हातांचे स्टँड करायचे, दोन्ही तळव्यांमध्ये आपला चेहरा येईल आणि रिलॅक्स. पायामध्ये मागचं अंतर घ्या, विश्रांती. पाठ करा. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, अशी कृती करा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय मागून जोडून घ्या आणि दोन्ही पाय एकत्रित फोल्ड आणि सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे. 90 डिग्री वर आहेत. पायाचे तळवे सिलिंगला समांतर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक पायाची नख जमिनीला लागू देत. दोन, तीन अँटी क्लॉकवाईज. एक, दोन आणि तीन. तीन वेळा झाला की थांबा. दोन्ही पाय खाली करा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलीये. दोन्ही हात खाली घ्या आणि कपाळ जमिनीला टेकवा. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता आपला उजवा पाय फक्त फोल्ड करा आणि उजव्या पायाचा अँकल पकडा. उजवा पाय फोल्ड करून उजव्या पायाचा घोटा अँकल पकडायचा आहे. हा पकडा. बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या हाताला वरच्या बाजूने खेच द्या. उजव्या पायाची मांडी वर उचला, कपाळ वर उचललं जाईल आणि मग हळूहळू आपला डावा हात सुद्धा वर उचला. हा बरोबर. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. डावा हात खाली घ्या. उजव्या पायाचा अँकल सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होईल. आणि आता उजव्या हाताला वरच्या बाजूने खेच. डाव्या पायाची मांडी वर उचला, कपाळ वर उचललं जाईल. मग आपला उजवा हात वर उचला आणि नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. आणि थांबा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. उजवा हात खाली, डावा पाय खाली आणि एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे श्वास सोडा. रिलॅक्स. पुन्हा नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंड उघडून श्वास सोडायचा. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून देऊया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलंय. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी असेल. डोळे अलगद मिटलेले.
लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. संपूर्ण देह जमिनीकडे सैल सोडलाय. श्वासाची गती संथ लयबद्ध होत चालली आहे. कुठल्याही भागामध्ये शरीराच्या कुठलीही हालचाल नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. सावकाश या स्थितीतून बाहेर येऊया. डोळे उघडायचे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. अगदी सावकाश मान आपली एकदा उजवीकडे डावीकडे फिरून घ्या आणि हळूहळू एका कुशीला वळायचंय आणि दुसऱ्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पाठकाणा सरळ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता आपल्याला एक छोटीशी कृती करायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि आपण मेणबत्ती विझवताना कशी जोरात फुंकर मारतो त्याप्रमाणे आपल्याला तो जोरात श्वास फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. बघा या प्रकारे आपण मेणबत्ती फुंकताना कशी फुंकर घालतो, हा बरोबर त्याप्रमाणे. असं इमॅजिन करा की तुमच्या समोर 100 मेणबत्त्या ठेवल्यात आणि त्या आपल्याला एकाच फुंकर मध्ये विझवायच्या आहेत. ठीक आहे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि जोरात श्वास सोडा. पुन्हा श्वास भरून घ्या, सोडा. श्वास भरून घ्या, सोडा. लास्ट राऊंड करूया. एक श्वास भरून घ्या आणि सोडा. रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ यथाशक्ती श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास, संथ गतीने श्वास सोडूया. तिथल्या तिथेच विश्रांती, डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. उदर, उर आणि स्कंद काल आपण पाहिलेलं आहे. आज आपण त्याला अकाराची, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. तर सुरुवात आपण उदर श्वसनापासून करूया. डोळे मिटलेले आहेतच. जाणीव आपल्या उदर भागाकडे म्हणजेच पोटाच्या स्नायूंकडे.
श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. श्वास सोडताना ते आतमध्ये जाईल. आता आपल्याला श्वास सोडताना अकाराची जोड द्यायची आहे. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येतंय. श्वास सोडताना अकार करत पोट आतमध्ये जाईल. अ पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येतंय. श्वास सोडत अकार, पोट आतमध्ये जाईल. अ करूया ऊर्ध्वश्वसन. श्वास भरून घेताना छाती फुगवायची, आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना छाती पूर्ववत. आपण देणार आहोत उकाराची जोड. पुन्हा एकदा श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, जाणीव उर भागाकडे, आणि श्वास सोडताना उकार. ओ. पुन्हा एक श्वास भरून घेऊया, छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. ओ. करूया स्कंद श्वसन. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील, आणि श्वास सोडताना पूर्ववत. बरोबर. आणि आता देऊया त्याला मकाराची जोड. श्वास भरून घेताना खांदे वर, आणि श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास घेताना खांदे वर, श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येईल. छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर, आणि श्वास सोडत हो. पोट, छाती, खांदे पूर्ववत. एक लास्ट राउंड करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे वर, आणि श्वास सोडत हो. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होत चालली आहे. आपण केलेलं विभागीय श्वसन त्याचा मनातल्या मनात मागोवा. जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत. आज आपण जी जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. बैठक स्थितीमध्ये उभं राहून, पाठीवर पडून, पोटावर पडून
केलेली साधना, प्राणायामाचा पूर्वाभ्यास म्हणून केलेलं विभागीय श्वसन, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सततता. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंत, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. स्वतःच्या मनाला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मला माझ्या जीवनामध्ये उत्तम यश, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, समाधानी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित, शरणागत आणि समर्पण. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हस्तवर्धन, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. उद्या सकाळी आपला एक वर्ग आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर उद्या सकाळी तुम्ही 6च्या वर्गाला जॉईन होऊ शकता. सेम लिंक आहे, फक्त उद्या संध्याकाळी वर्ग नसणार आहे, सकाळी वर्ग आहे. तर तुम्ही या सेम लिंक वरती जॉईन होऊ शकता सकाळच्या वर्गाला. ठीक आहे, जर शक्य असेल तर जॉईन व्हा नक्की. ठीक आहे. आवाज येतोय? आता आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. उद्या फक्त एक वर्ग ठेवलेला आहे सकाळचा, जर तुम्हाला शक्य असेल तर जॉईन व्हा 6 वाजता. लिंक आपली सेम असणार आहे, झूम लिंक. ठीक आहे. चला, काही शंका असेल तर विचारू शकता. ओके, ठीक आहे. मग भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता आणि शक्य असेल तर उद्या जॉईन. हरिओम. मीटिंग एंड करते.